समोर येते कोल्हापुरामध्ये एका व्यक्तीला साखर दंडाने बांधून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे। गडमुडशिंगी गावात साखर दंड बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना दिसली तर पोलिसांना बोलावून नागरिकांनी संबंधित व्यक्तीची सुटका केली आहे। गांधीनगर पोलिसांनी चौकशी केली आहे, मात्र दोषींवर गुन्हा दाखल न करताच पीडित व्यक्तीला वाऱ्यावर सोडण्यात आले। तर कोल्हापूरमधील गडमुडशिंगी गावातील ही घटना आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, या व्यक्तीला बांधून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर त्याला वाऱ्यावर सोडण्यात आलेलं आहे पोलिसांकडून, काय अधिकचा तपशील आहे? गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधले जी गडमुडशिंगी गाव आहे, या गावातली ही घटना आहे। ह्युमन राईटच्या कार्यकर्त्यांना हा व्यक्ती आहे तो पायात साखळदंड बांधलेल्या अवस्थेत रस्त्याने जाताना दिसला होता। त्या संदर्भात गांधीनगर पोलिसांना या संदर्भातली माहिती देण्यात आली। पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी त्याला साखळदंडातून मुक्त केलं, मात्र एका अँब्युलन्समध्ये घालून त्याला सीपीआर या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलं। पुढे मात्र त्या संदर्भातली कुठलीही चौकशी किंवा गुन्हा दाखल केला गेला नाही। शिवाय त्या संदर्भात रुग्णालयाला सुद्धा कळवण्यात आलेलं नाही। मात्र या रुग्णालयातून आहे ते एक व्यक्ती अज्ञात त्या ठिकाणी आली आणि ह्या व्यक्तीला पुन्हा हे ते घेऊन गेलेले आहे। खरं तर साखळदंडामध्ये या व्यक्तीला अशा पद्धतीने ठेवलं असताना त्याची सखोल चौकशी करण्याची गरज होती। मात्र गांधीनगर पोलिसांच्याकडून अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं कृत्य न झाल्यामुळे ह्युमन राईटच्या कार्यकर्त्यांना हे ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ती शंका उपस्थित केलेली आहे। खरं तर एकूणच या पद्धतीची चौकशी करण्याची मागणी होती। याशिवाय शासकीय रुग्णालयातून रुग्ण अशा पद्धतीने बेपत्ता होत असताना रुग्णालय प्रशासनाने सुद्धा पोलिसांना याबाबतची माहिती का दिली नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होते। त्यामुळे निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।